हॅलो सबस्क्रायबर्स, गुड मॉर्निंग. तर आज उठायला खूपच उशीर झाला होता. सगळं काही पटपट आवरलं आणि माझ्याकडे काही फ्रूट्स होते ते चिरायला घेतले. संडेच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी उठायला अजिबात लेट होत नाही. आपण खूप लवकर उठतो, पण ज्या दिवशी आपल्याला लवकर जायचं असतं त्या दिवशी मात्र आपण खूप वेळ झोपून राहतो. तुमच्याबरोबर असं झालंय का कधी? माझ्यासोबत तर खूप वेळा झालंय. मग काय, आज काय जेवण बनवलं नाही कारण उठायला वेळ झालेला. मग पटपट जे आहे ते फ्रूट्स कट करून घेतले आणि ओट्स बनवायला घेतले. ते 4 ते 5 स्पून ओट्स घेतले व वरून दूध टाकले आणि त्यामध्ये बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी आणि संत्री टाकून घेतले. हे कॉम्बिनेशन इतकं छान लागत होतं ना, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि अशा हेल्दी रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग ओट्स होते ते पटपट खाऊन घेतले आणि ऑफिससाठी रेडी झाले. सगळं आवरल्यानंतर ऑफिसला चालले. तर असा तुम्हाला कधी उशीर होतो का हो, की पटपट आवरायचं असतं पण आवरत नाही? मग त्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचले, थोडं काम केलं आणि मग लंचसाठी केले. तर लंचमध्ये आज हे सगळे पदार्थ होते आणि ते खूप टेस्टी होते. बाकी सगळं केलं आणि मग घरी आले. आज घरी यायला खूप उशीर झाला होता. मग येतानाच मी एक वडापाव घेऊन आले होते, कारण जेवण बनवायला आज उशीर होणार होता. मग थोडं ते आधी खाऊन घ्यावं म्हणून वडापाव घेऊन आले. मग मी कपडे वॉश केले होते, त्याचे कपडे फोल्ड करून ठेवले आणि जेवण बनवायला घेतलं. मी सगळ्या भाज्या चिरून दिल्या आणि माझ्या रूममेटने खिचडी बनवायला घेतली. आणि तुम्हाला एक आज गुड न्यूज सांगायची होती की माझे 100 फॉलोअर्स यूट्यूबला कंप्लीट झाले आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप खूप आनंद झाला आहे. तर तुम्ही पण सबस्क्राईब करा. त्यानंतर खिचडी झाली व त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. तर अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे आणि माझा एक अचिव्हमेंट झाली की माझे 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि असेच लवकरच 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट हो अशी माझी विश आहे आणि ती मी नक्की पूर्ण करेन. ओके, बाय, गुड नाईट.